तर नमस्कार मित्रांनो, कशी काय आहात? मजेत ना? तर आज आहे बुधवार. तर आज आपण काय बनवूया? तर आज आपण बनवूया अंडा मसाला. तर मी इथे 4 अंडी घेतलेली आहेत. ही आता आपण पाणी घालून शिजून घेऊया. तर ह्याच्यात आपण आता पाणी घालून घेऊया. तर मी इथे हे पाणी घालून घेत आहे. बघू शकता तुम्ही, मी हे ग्लास पूर्ण पाणी घातलेलं आहे. आता आपण गॅस पेटवून अंडी शिजायला ठेवूया. चला मित्रांनो, आता आपण गॅस पेटवूया. हा मी इथं गॅस पेटवलेला आहे. आपल्याला इथं आता 10-15 मिनटं ही अंडी शिजून घ्यायची आहेत. तर आता ह्या अंड्यामध्ये थोडंसं मी मीठ घालणार आहे मित्रांनो. का तर मीठ टाकल्यानं अंडी थोडीशी व्यवस्थित शिजतात आणि फुटत आहेत असं म्हटलं जातं. हा म्हणून मीही मीठ घालत आहे. बघूया आपलं अंडं कसं काय व्यवस्थित होतं का. हे मी मीठ टाकलं. चला मित्रांनो, ही आता आपली इथं अंडी शिजत आहेत. तोपर्यंत आपण मी इथं बघू शकता, मी इथं 2-3 कांदे घेतलेले आहेत, मोठे आहेत. तर हे आता आपण कट करून घेऊयात. चला मित्रांनो, आता आपला हा कांदा चिरून झालेला आहे. तर आता आपण टोमॅटो वगैरे बाकीचे मसाले काढून घेऊया. चला मित्रांनो, आता मी इथे मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी 2 मिरच्या टाकणार आहे. ह्या मी 2 मिरच्या टाकलेल्या आहेत. हा एक अद्रकचा तुकडा टाकलेला आहे. परत एवढा लसूण सोललेला आहे मी, तोही ह्याच्यामध्ये टाकत आहे. तुम्ही बघू शकता. आणि टोमॅटो मी इथे छोटी छोटी आहेत म्हणून 2-3 घेणार आहेत मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता. हे बघा मित्रांनो, आपली मी हे आता दुसरं टोमॅटो चिरून टाकलेलं आहे आणि हे एक तिसरं घेतलेलं आहे. छोटी आहेत मित्रांनो, म्हणून मी जरा 3 घेते. आणि अजून आपल्याला कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये घ्यायची आहे. तर मी तुम्हाला दाखवते. हे आता आपलं टोमॅटो चिरून झाल्यानंतर कोथिंबीरही आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर मित्रांनो, आता आपले टोमॅटो चिरून झालेले आहेत. आता मी ही कोथिंबीर टाकत आहे. कोथिंबीर मी धुवून घेतलेली आहे मित्रांनो. आता आपण हा मसाला वाटून घेऊ. चला मित्रांनो, आता आपला हा बघू शकता, मी मसाला छान ग्राइंड करून घेतलेला आहे. आता आपला मसाला झालेला आहे. आपली अंडीही शिजत आलेली आहेत. तर आता आपण कांदा भाजायला टाकणार आहोत. चला मित्रांनो, तर आता मी ही कढई ठेवलेली आहे. तर आता कढई आपली गरम झालेली आहे. तर मी आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेत आहे. तुम्ही बघू शकता, मी आता एवढं ह्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही तेल टाकू शकता. मी थोडंसं कमीच तेल यूज करते. चला मित्रांनो, आता आपलं हे तेल गरम झालेलं आहे. तर आपण आता कांदा टाकून घेऊया. तर हा मी इथे कांदा टाकत आहे. मी हा कांदा सगळा आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे. ह्याला थोडासा मित्रांनो भाजायला वेळ लागेल. लालसर ब्राऊन कलरवरती आपण आता हा सगळा कांदा भाजून घेणार आहोत. चला मित्रांनो, आता आपला हा कांदा भाजायला टाकलेला आहे. तर आपण आता ह्याच्यात मीठ टाकून घेऊया मित्रांनो, म्हणजे कांदा आपला लवकर भाजला जाईल. तर मी इथे मीठ टाकून घेत आहे चवीनुसार पण, आणि असं पण मी मीठ टाकून घेतलेलंच आहे. मित्रांनो, आपला हा कांदा आता तुम्ही बघू शकता किती लाल छान भाजलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी काश्मीरी लाल तिखट आधी टाकणार आहे. त्याने आपल्याला कलर खूप छान येईल. तर मी हा 1 चमचा इथं काश्मीरी टाकत आहे. हे मी इथं काश्मीरी टाकलेलं आहे. आता थोडंसं आपण ह्याला हलवून घेऊया. हे बघू शकता, मी छान हलवून घेत आहे. आता हे आपलं हलवून झालेलं आहे मित्रांनो. आता मी ह्याच्यामध्ये आपण मसाला केला होता ना मगाशी, तो आता आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत. चला मित्रांनो, आता मी हा मसाला आपला मगाशी केलेला तो सगळा ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर हाही मसाला आपल्याला छान तेलामध्ये भाजायचा आहे मित्रांनो, की याला तेल छान सुटलं पाहिजे आणि याला कलर पण खूप छान येतो छान मसाला भाजला की. तर आता हे हलवून मी घेतलेलं आहे मित्रांनो. आता याला थोडा तेलामध्ये आपण भाजून घेऊया. चला मित्रांनो, आपले आता हे मसाले टाकून झाले. तर मी ह्याच्यामध्ये मी तुम्हाला वारंवार माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की मी
घरगुतीही मसाला वापरते. हा मी इथे 1 चमचा आपला घरगुती मसाला मी बनवलेला आहे तो टाकत आहे. भाजला तर आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. तर मी इथं मगाशी मसाला केला होता तेच मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे धुवून. तर आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी आता इथं पाणी घालत आहे. ते मी एवढं इथं पाणी घातलेलं आहे. आता आपण ह्याला छान हलवून घेऊया. हे मी इथं छान हलवून घेत आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आता याला छान उकळी येऊन द्यायची आहे. हे आता उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये अंडी छान सोडणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथं किती छान आपला कलरही आलेला आहे. आता ह्याला उकळी देते मी. तोपर्यंत तुम्ही बघू शकता ही मी अंडी इथं सोलून घेतलेली आहेत. तर मगाशी मी अंड्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी अंडी शिजताना मीठ टाकलं होतं. तर मला असं वाटतं की मी ऐकलं होतं ते खरंच होतं. मीठ टाकल्यामुळे आपली अंडी खूप छान सोलून झालेली आहेत ना, तर फुटली नाही, काही झालं छान आपल्याला. चला मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता ह्याला उकळी आलेली आहे. तर आता याच्यामध्ये आपण अंडी टाकून घेऊया. तर मी इथं थोडंसं मित्रांनो अंड्याला कट दिलेला आहे. तुम्हाला कशी टाकायची तशी टाकू शकता. कोणी अर्धी करून टाकतं, कोण फोडी करून टाकतं. तर मी फक्त इथं आडवा उभा फक्त कट दिलेला आहे. तर हे मी याच्यामध्ये आता टाकून घेत आहे. बघू शकता तुम्ही, हे मी इथं अंडी टाकून घेत आहे. आणि हो, ही अंडी टाकून झाली की थोडंसं आपण 5 मिनटं ठेवणार आहोत आणि नंतर कोथिंबीर वरून टाकणार आहोत. चला मित्रांनो, मी इथं अंडी टाकून घेतलेली आहेत. आता आपण इथून वरून ह्याच्या कोथिंबीर टाकून घेऊया. मी इथं कोथिंबीर टाकलेली आहे. बघू शकता तुम्ही, मी इथं ही कोथिंबीर टाकलेली आहे मित्रांनो. आणि आता ही तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटली ती नक्की मला कमेंट करा. माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या इन्स्टा आय डीलाही जाऊन माझ्या फॉलो करा आणि प्लीज मला सपोर्ट करा. बाय.